पोचल्यानंतर ज्यांच्या संयोजनाखाली संचलनाखाली या मंदिराचं व्यवस्थापन चालू असतं असे मराठवाड्याची राजधानी म्हणजे छत्रपती संभाजीनगर। अर्थात ज्यांच्या लक्षात नाही आलं छत्रपती संभाजीनगर म्हणजे कुठला असेल, कारण अगोदर पहिल्यांदा नेहमी कानावर ऐकलेलं असते की औरंगाबाद, ह्या औरंगाबाद जिल्ह्यातील हे स्थान आणि त्याच औरंगाबाद नगरीमध्ये अखिल भारतीय मानव परिषदेचे त्यावेळेचे अध्यक्ष म्हणजे ह्या पंथामध्ये नागराज बाबांचं नाव घेतलं की पंथ ओळखल्या जायचे। पंथाचं नाव घेतलं की म्हणायचे ते नागराज बाबा का हो। मग ज्या बाबांनी त्या आश्रमाची निर्मिती केली, कष्ट घेतले, त्यानंतर धर्माचं बीजारोपण केलं आणि फक्त पंथीयापुरतं मर्यादित न ठेवता ते क्षेत्र सामाजिक शैक्षणिक जे क्षेत्र आहे, धार्मिक क्षेत्र, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची चांगल्या प्रकारे छाप होती। साहित्यिक लोकांसोबत त्यांचं नेहमीच देणं घेणं असायचं, संबंध असायचे। डॉक्टर लोकांशी असायचे, इंजिनियर लोकांशी असे, कुलगुरूशी असायचे। विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत जसे डॉक्टर युमा पठाण तुम्हाला माहितीच आहे, तर त्यांनाही मार्गदर्शन त्यांनी केलेले। त्यानंतर विदर्भातील म्हणजे नागपूरचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही कोलते यांनाही बाबांचं मार्गदर्शन लावलेलं होतं। अशा या मार्गाची स्थापनाच नवी केलेली आहे, पंथापुरता मर्यादित न ठेवता। एवढंच काय की राष्ट्रपती त्यावेळेचे ज्ञानी झैलसिंग ज्यावेळेस राष्ट्रपती होते ते स्वतःहून आश्रमाला भेट देण्यासाठी, बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमामध्ये आलेले होते। याच्यावरून समजायचं की सर्व जे आपल्या असतात राजकीय क्षेत्रातून, तर ते म्हणजे राष्ट्रपती पद, त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ते पंतप्रधान। आताच प्रचार सभा झाली, त्या प्रचार सभेच्या वेळेला लोक म्हटले की हे काय हो, राजकीय लोकांच्या सोबत फोटो काढायला लागले। तसं नव्हे, आवर्जून आदरणीय श्रद्धेय पूजनीय साहित्याचार्य ज्यांचं भरपूर साहित्य, प्रायश्चित्त असेल, प्रसाद सेवा असेल, अनेक कादंबऱ्या, काव्य ग्रंथ ज्यांचे आहेत, ज्यांच्या हस्तलेखनीतून साकार झालेले आहेत, असे महंत बाबू शास्त्री म्हणजे महंत बाबुळगावकर बाबाजी शास्त्री यांना आणि आपल्या या आत्याबाईजींना त्यांनी आवर्जून बोललेलं होतं। कुठे की बाबा अशा या ज्ञानियांचं संतांचं दर्शन आम्ही ज्या नगरीमध्ये आलो त्यांची ख्याती आम्ही ऐकलेली आहे, आणि हे मानवभाव पंथ काय आहे, कसा आहे, याची ओळख सर्व समाजाला व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना बोलवलं होतं। आणि यांच्याबद्दल जे चांगल्या प्रकारचे कोड कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले, त्याबद्दल आपल्याला सर्वांना आनंद व्हायला पाहिजे की आपल्या पंथाचं नाव, आपल्याला आपला समज असो की पंथ कोण ओळखतो, या पंथाला कोण ओळखतो, अशा प्रकारची धारणा आपल्या सर्वांची विचारसरणी झालेली आहे। जसं एक कोणती धारणा विचारसरणी झाली, इथे आली की कुठे उत्तर कुठे विचारतात, उत्तर आपल्याकडेच आहे, उत्तर शोधत नाही तुम्ही, म्हणजे दिशा नव्हे बरं का, उत्तर शोधत नाही, उत्तर फक्त दिशेचं शोधता। पाय कोणीकडे गाव, रात्री किती लोकांनी उत्तरेकडे पाय करून झोपले, मग त्यावेळी कसं केलं। परंतु दूरचा संबंध, जवळचा संबंध, जवळचा सोयरा, लांबचा सोयरा, तुमच्या प्रपंचामध्ये तसंच असतं ना। जास्त जवळ कुठलं मानता तुम्ही, जवळच्या सोयऱ्याला मानता का लांबच्या सोयऱ्याला मानता तुम्ही? सोयरा धायरा, त्याचा धायरा सोयरा असा ओळखता का? ते लांबचा आहे। परंतु आपण ज्याच ठिकाणी आलो तिथलं महात्म्य त्याच्यासाठी आहे, त्याचं महात्म्य आपण जपलं पाहिजे। म्हणून हे महात्म्य ज्यांनी जपून ठेवलं असा तो आश्रम, आणि त्या आश्रमाच्या संचालिका यांच्याकडून या रात्री आपल्याला वेळी होती। साधूंकडूनच आपण तुम्हाला सांगितलं ना, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची तर आपल्याला काय आहे सांगणं आहे स्वामींचं की जिथे तुम्ही जाल ना तिथे तुमचं स्वतःच घ्या ना। परत आपण काय उलट होऊ लागले, आपण साधूच्या ठिकाणी क्रिया करायची तर साधूकडूनच क्रिया करून घेतो। ज्यावेळेस फोन झाला त्यावेळेस त्यांना मी म्हटलं बाबा असं आहे, आमचे अज्ञान वर्ग आहे, लातूर जिल्ह्याकडे बाबा येत होते। ज्यावेळी पेठचा कार्यक्रम मोठा झाला, पेठच्या लोकांना माहिती आहे आमचे गोपाल मुनी असतील,
आणि जुने जे लोक होते त्यावेळेला तिथला पेठचा कार्यक्रम बघितला आणि ते सांगतात की अशा प्रकारचा कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये झालाच नाही आणि होईल का नाही सांगता येत नाही. तो झाला पाहिजे. म्हणून ही जी ख्याती आहे, ही जी प्रसिद्धी आहे ती ज्यांच्यामुळे झाली, त्या आश्रमाच्या संचालिका आदरणीय श्रद्धेय ज्या गादीवर त्या विराजमान आहेत आत्याबाईजी, म्हणजे त्यांच्याच भगिनी आहेत, कुणाच्या बाबांच्याच भगिनी आहेत. आता लाडकी बहीण आहे ना, तसे बाबांच्या लाडकी बहीण आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण होत्या, त्या देवाच्या लाडक्या बहीण आहेत, बाबांच्या लाडक्या बहीण आहेत, है की नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अगोदर हे जे या ठिकाणी आलेलो आहोत, इथलं महात्म्य, इथली लीळा आपण आदरणीय श्रद्धेय या महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेल्या, जे आमचे नांदगावकर शास्त्री बाबा आहेत ते संयोजक आहेत, त्यानंतर आमचे जितेंद्र मुनी आहेत, सोबतच तुम्ही खाली बसले इकडे बसा, आमचे गोपाल मुनीजी आणि श्रीधर बाबा यांच्या संचलनाखाली आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. तर त्यापैकी मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय जितेंद्र मुनीजी, त्यांची शक्यता जवळपास नव्हतीच. ते म्हटले माझा आवाज बसलाय, पण मी असं ऐकलं की माझा आवाज बंद झालाय. परंतु योगायोगाने परब्रह्म परमेश्वराच्या कृपादृष्टीने आणि साधू संतांच्या शिवचिंतनाने आपणा सर्वांच्या सहकार्याने की बाबा ते जितेंद्र मुनी आवडीचे आहेत ना, ते बाबा आले पाहिजे पदयात्रेमध्ये, त्यांचं आपल्याला काहीतरी ऐकायला भेटतं, शंका कुशंका यांचं निरसन आपल्याला त्यांच्याकडून करून घेता येतं. आणि गेल्या वर्षी ज्यांची उणी होती तेही यंदा आलेले आहेत, म्हणजे आमचे नांदगावकरची शास्त्री. मग त्यांना त्रास होता, मग रात्री आल्यानंतर विचारलं तुमचा आवाज बंद झाला, ते म्हणे बंद नाही बसला होता, म्हणजे थंडीमुळे गोठून बसला होता. तर तो परमेश्वराच्या कृपेने, स्थानापतीच्या कृपेनं आणि अशा या अधिकारांच्या शुभचिंतनानं त्यांचा आवाज चांगला झाला. आणि आपल्याला त्यांच्याकडून त्यांचं झालं की फक्त आत्याबाई शुभेच्छापर आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आणि त्यांचं झालं की सर्वांनी काय करायचंय, भेटायचंय आणि क्रमाने भेटायचंय, गोंधळ करायचं नाही. नाहीतर मी अगोदर करू का ते असं करू नका, व्यवस्थित रांगेमध्ये शिस्तबद्ध भेटायचं आहे. तर आपल्याला आता या ठिकाणी आमचे जितेंद्र मुनीची विचार आपल्या लीला आपल्याला ऐकवणार आहेत. बसून तो दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो. नेवरगाव, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलात आणि या ठिकाणाहून आपली ही पदयात्रा मार्गक्रमण होत आहे, होणार आहे. तया ज्ञानियाची निदर्शने पापा होती पुरशरणे, तयाचा अभेर न करावा कवणे, भलतेन वंदावा. या उक्तीप्रमाणे ज्ञानियाची जवळीक करून त्यांच्याकडून अधिकाधिक आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे. आणि म्हणूनच आपण सर्व आपल्या प्रपंचाला दूर करून आपण 10 दिवस का होईना या संतांच्या सहवासामध्ये त्या परमेश्वराची ओळख, तो देव जिथे जिथे गेलात, ज्या ज्या ठिकाणी गेलात, थांबलात, त्या ठिकाणचं महात्म्य आपण समजून आपल्या नामस्मरणामध्ये त्या परमेश्वराचा आठव व्हावा, चिंतन व्हावं. आणि आपण त्या परमेश्वराला आठवावं. आणि म्हणूनच ही पायी पदयात्रा, आपले हे कष्ट सायास सर्वतोपरी त्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचे हे प्रयत्न. आणि म्हणूनच या ठिकाणचं महात्म्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू डोमेग्रामला असताना त्या काळचे गदो नायक, गदो भांडारी हे 3 राजाचे खजनजी होते, म्हणजे कोषाध्यक्ष होते. सर्व व्यवहार त्यांच्याकडे होता. कोणाच्या सांगण्यावरून एक दिवस राजापर्यंत त्यांच्याविषयी
एक कलुषित मत जाऊन पोहोचलं की यांनी काहीतरी घोटाळा केलेला आहे आणि म्हणून राजाच्या सूचनेवरून त्यांना कैद करण्यात आलं. कैद करण्यात आल्यानंतर त्यांना हा अचानक आपल्यावर आलेला आरोप सहन झाला नाही, कारण 3 राजापासूनचे ते विश्वासू आणि 3ऱ्या राजाच्या काही मंत्र्यांनी चुकीचा आरोप केल्याने त्यांना एकदम कैद झाल्यानंतर ते दिग्मूढ झाले, विचारमग्न झाले, दुःखिस्त झाले की असं कसं काय, आपण प्रामाणिक इतकं असताना आपल्यावर असा चुकीचा आरोप का आला. आणि मग ते विचार करत असताना आता या संकटातून, या समस्येतून, या दुःखातून आपल्याला सोडवतील तरी कोण. आणि म्हणून त्यांना स्वामींची आठवण झाली. त्यांनी आपल्या पत्नीला निरोप दिला की तू स्वामींना उपहार घेऊन जा, वस्त्र घेऊन जा, विनवणी कर माझ्या सुटकेची. आता त्यांच्या पत्नीचं नाव आहे म्हाळाईसा. ती आपला उपहार, आपल्या पतीकडून आलेला आदेश संदेश घेऊन त्या पद्धतीनं तयारी केली आणि डोमेग्रामला जाऊन पोहोचली. स्वामींचा मुक्काम त्या ठिकाणी होता. तिथे उपहार केल्यानंतर पण आता कसं विनवावं, पतीच्या सुटकेबद्दल स्वामींना कसं विनवावं, या विचारधारेत असताना स्वामीच तिला म्हणतात, बाई तुम्ही घरी पावा ना, तोपर्यंत नायक घरी आले असती. आणि मग हा आदेश, ही सूचना ऐकून तिला आनंद झाला. ती घरी येऊन पोहोचत नाही तर गदो भांडारी या ठिकाणी येऊन पोहोचलेलेच आहे. तिला मनोमन हर्षित झाला. तिने आपल्या पतीला ही पूर्व सूचना सांगितली की मी विनवणी करत नसताना सुद्धा स्वामींनी माझ्या मनीचा भाव ओळखला आणि देवाने ती सूचना केली. आता नंतर सुद्धा, सुटल्यानंतर सुद्धा, कारण जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, गुन्हा सापडत नाही, तोपर्यंत एखाद्या वेळेला कैद्याला सोडूनही द्यावं लागते, पण त्याला नजर कैदमध्ये ठेवावं लागते. त्या पद्धतीनं गदो नायकावर आलेला गुन्हा तर सिद्ध झाला नाही आणि म्हणून त्यांना सोडण्यात आलं. परंतु त्यांच्यावर एक बारीक लक्ष, नजर कैद ज्याला म्हणतात, ते कुठे जातात, कोणाला भेटतात, कोण कोण त्यांना येऊन भेटतात, कुठे ना कुठेतरी संकेत मिळेल, मागोसा मिळेल, संदेश मिळेल, माणूस मिळेल, सापडेल, या विचाराने त्यांना नजर कैद मध्ये ठेवण्यात आलं. ते या ठिकाणी आले, या ठिकाणी राहिले. त्यांच्या लक्षात आलं की राजाचे आणि मंत्र्यांचे माझ्यावर त्या पद्धतीचे आरोप सिद्ध होण्यासाठी मला नजर कैद ठेवलेले आहे. आणि म्हणून ते घरीच असायचे, कोणालाच भेटायचे नाही, कोणालाच येऊ पण द्यायचे नाही. पण एक मात्र तळमळ की ज्या देवांमुळं मी सुटलो, त्या देवांचं पुनश्य मला महिनाभर का होईना सहवास मिळावा. आणि म्हणून त्यांनी आपल्या विश्वासू सेवकाला स्वामीपर्यंत तो निरोप पोहोचला की जी मी नजर कैद मध्ये आहे, मला इथून बाहेर पडता येत नाही, मला आपल्या दर्शनाला सुद्धा येत नाही, तरी आपणच माझ्या विनंतीला मान देऊन, माझ्या आग्रहाला मान देऊन आपण या ठिकाणी मला दर्शन द्यावं, आपण या ठिकाणी यावं. त्यांची ती अंतरी तळमळ, अंतरी भावना, अंतरी विचार स्वामींनी सुद्धा मान्य केला आणि त्यांच्या विनंतीवरून स्वामी या ठिकाणी 1 महिन्यासाठी आले. त्या ठिकाणी जे मोठं स्थान आहे ते देवहार चौकी, गदो नायकांचा मोठा वाडा या ठिकाणी होता. आणि ते जे स्थान आहे निद्रास्थान, त्या ठिकाणी त्यांची देवहार चौकी होती, म्हणजे देवघर होतं. त्याच ठिकाणी स्वामींचं वास्तव्य, विश्रांती त्या ठिकाणी व्हायची. त्याच्या पुढचं जे स्थान आहे ते रत्न अलंकाराच्या पूजेचं स्थान आहे. गदो नायकांना मनोमन हर्ष झाला. स्वामी या ठिकाणी राहायला लागले. आणि मग एक दिवस त्यांनी देवांना प्रार्थना केली की जी माझ्या पूजेचा स्वीकार करावा. रत्नखचित अलंकार आहेत, मुद्रिका आहेत, टिळा आहे, मोतियाचा टिळा आहे, अशा पद्धतीचं 22 सोबत आहे. 22 ते पदार्थ देऊन गदो नायक सांगतात, हा अलंकार अमक्या ठिकाणी ओळगावा, हा अलंकार अमक्या ठिकाणी घाला, हा अलंकार अमक्या ठिकाणी घाला. अशा पद्धतीनं रत्नखचित पूजांनी स्वामींचं त्या स्थानाच्या पुढचं जे स्थान आहे, छोटं स्थान आहे, त्या ठिकाणी स्वामींचं पूजन झालेलं आहे. नमस्कारी चौरंग आलेला आहे परंपरेमध्ये. हे बाळाण्याचा चौरंग म्हणून आलेला आहे. तो नमस्कारी आहे. त्या चौरंगावर स्वामींना आसन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी गदो नायकांनी स्वामींच्या ठिकाणी आणलेलं जे काही द्रव्य आहे, अलंकार आहेत, 22 द्वारे ते पूजन झालेलं आहे. त्याच्या पुढे 2 स्थान आहेत. त्याला सोंडी म्हणून म्हटलेलं आहे. समोर पटीशाळा होती आणि पटीशाळाच्याच समोर पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांना दोन्ही बाजूला सोंडी आहे, म्हणजे सोंडा आकृती, बाजूला आकार आहेत. त्या ठिकाणी स्वामी बसायचे. बाळाण्याचा चौरंग, त्या ठिकाणी तो चौरंग ठेवून
त्या ठिकाणी स्वामी आसनस्थ व्हायचे आणि त्या ठिकाणी मग बाईसांनी स्वामींना मर्दना दिलेली आहे, गदो नायकांनी स्वामींना मर्दना दिलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला नंतर पुढे मर्दना मादने जे बाजूचे दोन स्थान आहेत ते मर्दना मादनेचे स्थान आहेत. एका ठिकाणी मर्दना आहे, दुसऱ्या ठिकाणी मादने आहे. दोन्ही बाजूच्या ज्या सोंडी आहे, कधी स्वामी या भागाला बसायचे, कधी त्या भागाला बसायचे. अशा पद्धतीनं जवळपास 1 महिन्याचं वास्तव्य या ठिकाणी झालं. एक दिवस स्वामींनी इंद्रभट्ट ते आलेले आहे भेटीला. त्यांचं गाव आहे जवळ सुरेगाव. स्वामी फिरत भट्टोबासांसोबत नदीवर गेलेत. अलीकडच्या थडीला स्वामी आहे, पलीकडच्या थडीला ते आलेले आहे धोत्र धुवायला, आंघोळ करायला. स्वामींनी त्यांना दुरून ओळखलं आणि स्वामी भट्टोबासाला म्हणतात, हा पैल इंद्रा नव्हे, पलीकडच्या काठाला जो आहे ते इंद्रभट्ट नाहीत का? भट्टोबासांनी बघितल्यानंतर ते म्हणतात, हो जी. आणि मग स्वामी आवाज देतात त्यांना, अलीकडच्या थडीहून पलीकडच्या थडीला आवाज देतात, धावा धावा इंद्रभट्टो, गोसावी येथे आले असती. आपल्या भेटीला स्वामी इथं आलेले आहेत. त्यांनी बघितलं, अरे पैल तर स्वामी आहेत. ते धावत आलेले आहेत, स्वामींना स्वामींच्या श्रीचरणी लागले आहे. स्वामी म्हणतात, हे का इंद्रभट्टो, आम्ही स्वतःहून तुमच्या भेटीला येत आहोत, म्हणजे तुम्हाला आमची आठवण सुद्धा नाही. आपल्याला पण वर्षातून एकदा देवाची आठवण येते. आणि कोणीतरी म्हणतात, चला हो चला हो चला हो. म्हणतात, बाबा पाय साथ देत नाही, डोकं साथ देत नाही, पैसेही साथ देत नाही, परिवारही साथ देत नाही. म्हणतात, देव तर साथ देतो ना. कधी कधी दुःखाने माणूस पिडतो आणि ते म्हणतात, देवही साथ देत नाही. आपला आरोप देवापर्यंत जातो. तशा पद्धतीनं देव स्वतःहून इंद्रभट्टाला भेटायला आले आणि सांगतात, आम्ही आता या ठिकाणी 1 महिना आहोत, तुम्ही येत राहा. म्हणजे इंद्रभट्ट एक दिवस आले. गदो नाईक तर कोणाला भेटायला तयार नव्हते. आणि इंद्रभट्ट राजकारणातले माणसं. गदो नायकांनी त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भीती वाटायला लागली. आता हा माणूस आपल्या दारी आलाय, आपल्या घरात येतोय, पता नाही काय सांगून जाईल राजाला, पुन्हा आपल्यावर आरोप येईल. आणि म्हणून ते घाबरायला लागले. देव म्हणतात, काही घाबरू नका, हा इथीचाच आहे, हा आमचा सेवक आहे, आम्हाला भेटायला येत राहील. त्या दारवंठेकार जो आहे त्यांना स्वामी म्हणतात, यांना येत राहू द्या, येऊ देत जा. ते म्हणतात, हे आले मी कसं ओळखावं? ते म्हणतील, विशिष्ट पद्धतीनं ते दरवाजा टिमकारील, म्हणजे वाजवेल, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी दरवाजा मोकळा करा. आणि म्हणून अशा पद्धतीने इंद्रभट्ट स्वामी या ठिकाणी 1 महिना होते. 1 महिन्यापर्यंत इंद्रभट्ट स्वामींच्या पूजावसराला एक वेळ का होईना ते येत असायचे. अशा पद्धतीच्या या ठिकाणच्या या लीळा आहे. आणि पुढच्या ठिकाणच्या आपण त्या जागेवर गेल्यानंतर लिहा, कारण एकदा सर्व ठिकाणच्या लीळा सांगितल्या की आपल्या डोक्यात गोंधळ होऊन जाईल, नाही का? म्हणून ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणच्या लीळा आपण ऐकूयात आणि पुढचं सूचना आपल्याला शास्त्री बाबा सांगतील. दंडवत प्रणाम. टाळे काय वाजू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमच्या विरोधात करता पाहिजे, काय वाजू फक्त